धारावीतल्या PNGP कॉलनी परिसरामध्ये एक भीषण स्फोट झालेला होता आणि सध्या आपण त्या स्फोटचा आढावा घेणार आहोत। जवळपास अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आता अग्निशमन दलाला या स्फोटवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे आणि आता त्यानंतरचा आढावा आपण घेत असल्याचं आपण समोर दृश्यांमध्ये बघू शकतो। जी सिलेंडरनी भरलेली गाडी होती, आपण दृश्यांमध्ये ती समोर गाडी बघतोय, त्या गाडीची अवस्था काय आहे? अतिशय भीषण अशी अवस्था आहे। या गाडीमध्ये जवळपास 100 ते 150 सिलेंडर होते, त्यापेक्षाही जास्त असू शकतात। सध्या आकडा समोर आलेला नाहीये, मात्र अनेक सिलेंडरनी भरलेली ही गाडी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। आणि गाडीमध्ये जेव्हा स्फोट झाला जवळपास 9:15च्या सुमारास ही घटना उघडकीस आलेली आहे आणि ते सिलेंडरची अवस्था आपण समोर बघू शकतो। 9:15च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। गाडीला अचानकपणे आग लागली आणि एका पाठोमाग एक अनेक सिलेंडरचा स्फोट या ठिकाणी व्हायला लागला आणि ते सिलेंडरची अवस्था आपण सध्या बघू शकतो। हे सर्व सिलेंडर्स या ठिकाणी ठेवलेले आहेत, आपण दृश्यामध्ये हे सिलेंडर बघू शकतो। एकामागोमाग एक जवळपास 70 ते 80 सिलेंडर ब्लास्ट झाल्याची घटना घडलेली आहे। मुंबईमधली सर्वात मोठी आगीची घटना ही म्हणावी लागेल। आपण दृश्यांमध्ये हे सिलेंडर बघतोय, काही सिलेंडर सुस्थितीत आहे। अग्निशमन दलाने तात्काळ या ठिकाणी हे सिलेंडर साईडला काढलेले होते। या सिलेंडरचा स्फोट झालेला नाहीये, तर काही सिलेंडर पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत। आपण दृश्यामध्ये या सिलेंडरचा पत्रा बघू शकतो, अक्षरशः सिलेंडरचा बाटला फुटून त्याचा पत्रा झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये दुसरे सिलेंडर बघू शकतो, छोटे मोठे, तसेच जे आपण व्यावसायिक म्हणून जे गॅस सिलेंडर वापरतो ते गॅस सिलेंडर देखील या गाडीमध्ये होते। आकडा मोठा आहे, आपण दृश्यांमध्ये हे सिलेंडर बघू शकतो। या ठिकाणी भीषण असा स्फोट झालेला आहे। अथक प्रयत्नानंतर अनेक तासांच्या हे सर्व सिलेंडर बाजूला काढण्यात आले, कूलिंगचं काम करण्यात आलं। कूलिंगचं काम पूर्ण झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये ही गाडीची अवस्था बघू शकतो। सिलेंडर स्फोट झाला त्यावेळी ही गाडी परिसरातच होती आणि ही गाडीची अवस्था आपण कशा पद्धतीने बघू शकतो, पूर्णतः जळलेली गाडी आहे। दुसरीकडे ही ऑटो देखील आहे, आपण दृश्यांमध्ये बघू शकता। ही स्कॉर्पिओ गाडी आहे आणि शेजारी ही ऑटो रिक्षा आहे, जी मालवाहतूक ऑटो रिक्षा आहे आणि आपण बघू शकतो तिची अवस्था अतिशय बिकट पद्धतीने दिसून येते। आजूबाजूचा जेव्हा स्फोट झाला त्यावेळेस नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणासाठी नागरिकांना या ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं। मात्र या ठिकाणी दुसरा मुद्दा पडतो, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या होत्या आणि त्या सर्व नो पार्किंगमध्ये असल्याची माहिती मिळते। आपण बघू शकतो हे सर्व नो पार्किंगचा एरिया आहे, मात्र या ठिकाणी सर्व गाड्या पार्क होत्या आणि जेव्हा स्फोट झाला तेव्हा ह्या सर्व स्फोटामध्ये या सर्व गाड्या त्या स्फोटाच्या भक्ष्यस्थानी आलेल्या आहेत। आपण दृश्यांमध्ये हे सिलेंडर बघू शकतो। तसेच या ठिकाणी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करू इच्छितो की त्यांनी ही गाडी दाखवावी। ही गाडी आपण दृश्यांमध्ये बघतोय कशा पद्धतीची दयनीय अवस्था झालेली आहे। सर्व या ठिकाणी ज्या गाड्या पार्क होत्या सिलेंडरच्या बाजूला त्या सर्व जळलेल्या आहेत। तसेच आपण दृश्यांमध्ये ही आयसर बघू शकतो, आयसरमध्ये धान्य आहेत, आपण हे सर्व बघतोय। तांदूळ या ठिकाणी आहे, आपण बघू शकता पूर्ण तांदूळ आता निम्म्याच्या प्रमाणात जळालेला आहे। या ठिकाणी बघू शकता सर्व सांडलेला तांदूळ, हा सर्व तांदूळ या आयसर गाडीमध्ये होता आणि ही आयसर गाडीने देखील या स्फोटामध्ये पेट घेतलेला आहे। या आयसर गाडीमध्ये अनेक गोण्या या तांदळाच्या दिसत आहे। मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। सर्व अग्निशमन दलाने जेव्हा पाणी मारलं त्यावेळेस या अर्ध्या गाडीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। ह्या तांदळाची गाडी आहे। तसेच दुसरीकडे ही आपण कार बघू शकतो, या कारच्या काचा अक्षरशः स्फोटामुळे फुटलेल्या आहेत। तसेच जो आगीचे लोळ होते त्यामुळे वरचा भाग कुठेतरी पेटलेला दिसतोय। तसेच दुसरीकडे महापालिकेचीच नो पार्किंगमध्ये या ठिकाणी महापालिकेचं वाहन पार्क आहे, घंटा गाडी, आणि त्या घंटा गाडीची अवस्था आपण बघू शकतो। एक चाक पूर्णतः फुटलेला आहे, तसेच गाडीच्या आतला देखील भाग पूर्णपणे जळलेला आहे। दुसरीकडे ही आयसर बघू शकतो, जिथं जी गाडी उभी आहे तिच्या पुढचंच हे वाहन आहे, जो सिलेंडरचा स्फोट झाला त्या गाडीचाच हा भाग आहे आणि या गाडीची अवस्था आपण या ठिकाणी बघू शकतो। तसेच पुढे जर पाहायला गेलं तर जी गाडीचा स्फोट झाला त्या ठिकाणी शेजारी हे गार्डन आहे, नेचर गार्डन, आणि त्या ठिकाणचं हे झाड आहे, आपण बघू शकतो। झाड पूर्णतः जळालेलं आहे आणि त्याच्याच पुढे असलेल्या गार्डनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आग पसरलेली होती। अग्निशमन दल वेळेवरती आलं आणि ती जंगलाची जी आग आहे, नेचर पार्कमधली जी झाडं आहेत ते सुद्धा या ठिकाणी नियंत्रण मिळवलेलं आहे। तसेच दुसरा परिसर पाहायला गेलं तर आपण या
बघू शकतो या बिल्डिंग्स आहेत, म्हणजे अगदी 10 मीटरच्या अंतरावरती ही बिल्डिंग आहे। सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व बिल्डिंगमधले जे नागरिक आहेत त्यांना हटवण्यात आलेलं होतं। स्फोट एकामागून एक होत होते। आजूबाजूच्या परिसरामध्ये पेट घेऊ नये हे आपण सिलेंडर बघू शकतो। कितीतरी सिलेंडर या ठिकाणी आहेत, आकडा मोठा आहे। यापैकी जवळपास 70 ते 100 सिलेंडर जळून गेलेले आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या बघू शकतो यांनी अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी सर्व आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे। मध्यरात्री या ठिकाणी आगीवरचं नियंत्रण मिळालं असून समोर आपण रिक्षा बघू शकतो। त्या रिक्षावरती जो फाटलेला भाग आहे, हूड वगैरे सर्व ते ज्वाला जेव्हा भडकली त्यावेळेस सर्व परिसरामध्ये या ठिकाणी रिक्षा वगैरे होत्या सर्व नो पार्किंगमध्ये, त्या देखील त्यांचं हूड देखील जळलेलं आहे। अतिशय भीषण अशी घटना आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही इजा झाली नसली, मात्र समोर आपण हे गॅस सिलेंडर बघू शकतो। अक्षरशः त्या गॅस सिलेंडरचा पत्रा झालेला आहे। सर्व बाटले फुटून या ठिकाणी मोठी जीवितहानी देखील होऊ शकली असती, मात्र सुदैवाने या परिसरात कोणी नव्हतं। तात्काळ जेव्हा स्फोट व्हायला सुरुवात झाली या ठिकाणून नागरिकांनी पळ काढलेला होता, मात्र हे सिलेंडर सुरुवातीला फुटलेले आहेत आणि त्यांची अवस्था या ठिकाणी बघू शकतो। अनेक तास कूलिंगचं काम झालेलं आहे। गॅस आहे, या बाटल्यांमध्ये अद्याप देखील गॅस आहे। हा गॅस अग्निशमन दलाने पूर्णतः याची बंदी केलेली आहे, यावरती पाणी मारून। तसेच हे या ठिकाणी परिसरामध्ये स्फोट बघू शकतो। आणि जी गाडी आहे, ज्या गाडीमध्ये जी गाडी पार्किंगमध्ये होती, बाजूलाच आपण नेचर पार्क बघू शकतो, या नेचर पार्कमध्ये भयंकर अशी आग लागली होती। जेव्हा ही गाडीने पेट घेतला, या गाडीने पेट घेतल्यानंतर बाजूला असलेल्या जंगलामध्ये देखील आग लागली होती आणि ती गाडी या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो। मोठी भयंकर अशी ही घटना आहे। अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी आता कूलिंगचं काम पूर्ण झालेलं आहे। आता मध्यरात्र उलटली आहे। अग्निशमन दल देखील आता काम करून निर्धास्तपणे आता एक श्वास घेताना आपल्याला दिसून येत आहे। अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या, जवळपास 30 गाड्या या ठिकाणी उपस्थित होत्या। हे मोठा स्फोट होता, हा भयंकर भीषण स्फोट होता। नागरिकांना इजा पोहोचू शकली असती, मात्र या ठिकाणी सुदैवाने असं काही घडलेलं नाही आहे। आता परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या आता हे हटवण्याचं काम सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।